नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, 772 पदाच्या संदर्भात भरतीला सुरुवात झालेली आहे, जॉईनिंगला सुरुवात झालेली आहे आणि 30/8/2024ला एक परिपत्रक आलेलं होतं. मी टेलिग्राम चॅनलवर ते ऑलरेडी टाकलेलं आहे. ठीक आहे, 30 तारखेलाच टाकण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, 772 पदाची जी आतुरता होती भरतीची, ती आता कुठे ना कुठे संपत आलेली आहे आणि लवकरात लवकर जी आता सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, परिपत्रक क्रमांक 77 होतं. ठीक आहे, तर आता एका पदाचे जे आहे ते सिनियर क्लर्क पदाची जॉईनिंग आली आहे. बाकी पदाची जॉईनिंगसुद्धा लवकरात लवकर येणार आहे. ठीक आहे, तर परिपत्रक क्रमांक 77 होतं. ज्या कोणी मित्रांनी किंवा मैत्रिणींनी वाचलं नसेल, कृपया एकदा बघा. ठीक आहे, तर कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनतेच्या विभागाखाली अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनांतर्गत म्हणजे DBTच्या 772 पदाच्या संदर्भातलं परिपत्रक आहे. ठीक आहे, जाहिरात क्रमांक 2/2022 आहे. 16/1/2024, 17/1/2024, 1/3/2024 व 14/3/2024 रोजी प्रमाणपत्र किंवा कागदपत्र पडताळणी, ज्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणतो आपण, त्याचा निकाल जाहीर करण्यात आला होता. निकालाच्या अनुषंगाने वरिष्ठ लिपिक, ज्याला आपण सिनियर क्लर्क या नावाने जाणतो, त्या पदाकरता संबंधित प्रादेशिक विभागाद्वारे उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश निर्गमित केल्यानंतर विहित कालावधीत उमेदवार रुजू न झाल्याने तसेच रुजू झाल्यानंतर राजीनामा दिल्याने उपलब्ध झालेल्या पदाकरता 7 उमेदवारांना विभाग वाटप करण्यात येत आहे. ठीक आहे, तर ज्या पदाकरता उमेदवार उपलब्ध नव्हते आणि उपलब्ध असल्याने त्यांनी ज्या राजीनामा दिला त्याच्याकरता मित्रांनो 7 नवीन उमेदवारांना जे आहे ते विभाग वाटप करण्यात येत आहे. शिवाय जे 2 उमेदवार आहेत त्यांना सुधारित विभाग वाटप करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल संबंधित जे परिपत्रक आहे तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो. 7 जे आहे विद्यार्थी त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि याच्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे मित्रांनो जी म्हणजे अंडर व्हेरिफिकेशन होतं त्यांनासुद्धा जॉईनिंग देण्यात येत आहे. ठीक आहे, तर तुम्ही पहिल्या नंबरचे कॅन्डिडेट बघू शकता. याच्यामध्ये पहिल्या नंबरचे कॅन्डिडेट NTD जनरल वेटिंग लिस्ट T मधनं होते आणि त्यांना अंडर व्हेरिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठी ठेवण्यात आलेलं होतं, तरी त्यांना जॉईनिंग देण्यात येत आहे. मुंबई रूरलला त्यांची जॉईनिंग होणार आहे. ठीक आहे, आणि त्यांना ते जॉईनिंग करून घ्यायचे आहे मुंबई रूरलला. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो 2 नंबरचे कॅन्डिडेट इलिजिबल आहे, 3 नंबरचे इलिजिबल आहे, 4 नंबरचे कॅन्डिडेट अंडर व्हेरिफिकेशन आहे मित्रांनो एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसाठी, तरीसुद्धा त्यांना जे आहे ते विभाग वाटप करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघू शकता ज्यांचं अंडर व्हेरिफिकेशन आहे त्यांनासुद्धा विभाग वाटप करण्यात आलेलं आहे. नंतर जे 2 विभाग आहे मित्रांनो ज्यांचे चेंज करण्यात आलेले आहे, तर त्यांच्यापैकी जे पहिल्या नंबरचे कॅन्डिडेट यांचं जे जुनं विभाग होतं मित्रांनो मुंबई अर्बन होतं, त्याला आता अमरावती विभाग देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो नाशिकवाल्यांना जे आहे ते मुंबई अर्बन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे मित्रांनो जे आहे ते विभाग चेंजसुद्धा करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर बऱ्यापैकी आता आपल्याला म्हणता येईल भरतीला सुरुवात झालेली आहे. आणखी काही अपडेट लवकरात लवकर आपल्याला मिळणार आहे. काही पोस्टची जॉईनिंगसुद्धा लवकरात लवकर येणार आहे, तरी त्याच्याकरता तुम्हाला चॅनलला निगडीत राहणं आवश्यक आहे. मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.